नमस्कार शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागलेला आहे. निकालानंतर बरेचसे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नातला एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर मी घेऊन आलोय, जो की याच्यापूर्वी पण एक व्हिडिओ मी घेतला होता, की टीटी पेपर 1 की पेपर 2. त्यात मी स्पष्टपणे तुम्हाला बोललो होतो, माझा अंदाज माझ्या नॉलेजनुसार पेपर 2 असावा. पण आता मी त्यानंतर जी लिंक ओपन झाली, लिंक चालू झाली आहे, त्या लिंकच्या आधारावर तुमच्याशी मी काही मुद्दे बोलतोय. आणि काही शिक्षक मित्रांचे कॉल, त्यांचं डिस्कशन, त्यांचे मेसेज आले आमच्यापर्यंत. इव्हन दो याची माहिती जर मी घेतली काही, तर याच्यातनं काय पुढे येतंय, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर टीटी पेपर 1 जरी पास असाल ना, तरी पण तुम्हाला इथे फॉर्म भरता येऊ शकतो. लिंकला अपडेट करता येऊ शकतं. काय थोडक्यात हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल. ओके. सो नियुक्तीसाठी टीटी पात्रता पेपर 1 चालेल का? नियम निकष काय सांगतो? शासन पत्रक काय सांगतो? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. चला, पहिलं शासन परिपत्रक जे 19 जानेवारी 2026 ला आलं होतं, त्याचा विषय होता बघा, शिक्षण विभागाचाच आहे. विषय होता शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असण्याबाबत. आता इथे पदोन्नती म्हणजे साहजिक आहे, तुम्हाला पदोन्नतीमध्ये कोणकोणती पद येतात बघा. त्यांनी सांगितलंय की पदोन्नती घेत असताना बघा, शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा समूह साधना केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुम्हाला जर पदोन्नती घ्यायची असेल तर तुम्हाला टीईटी पास असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, याचा याचा अर्थ काय होतो बरं? याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय होतो बघा. सपोज एखादा शिक्षक आहे आणि याला शिक्षकाला जर पदोन्नती पाहिजे असेल, शिक्षकाला पदोन्नती जर पाहायचं असेल, सपोज हा 5 ते 8 गटासाठी शिक्षक आहे आणि यांना पदोन्नती घ्यायची आहे. कुठे घ्यायची पदोन्नती? सपोज त्यांना केंद्र प्रमुख या पदावरती पदोन्नती घ्यायची आहे. मग जर केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नती घ्यायची आहे, बाकीची अर्हता तर ठीकच आहे. बाकीची अर्हता पाहिजेच तुमची, जी काय शैक्षणिक अर्हता तुमचं डीएड असावं ऍटलिस्ट, किंवा बीएड तर नसेल यांचं, बरोबर, डीएड असावं, तुमचं 12वी असावं, पदवी पण असावं. तर तुम्ही इथे काय, पदवी आणि तुमचा अनुभव लक्षात घेता, सेवा ज्येष्ठतेनुसार लक्षात घेता तुम्ही ह्या पदावर जाऊ शकतात. आणि मग त्यातला महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही टीईटी पण क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. मग आता मला सांगा, जेव्हा हे जे शिक्षक आहे ह्या पदावर असतील, त्यांनी कोणती टीईटी पास होणं गरजेचं आहे? टीईटीचा पेपर 1 गरजेचा आहे, बरोबर. 5 ते 8 लिहिलं का? हा, 1 ते 5 म्हणायचं मला, 1 ते 5, बरोबर आहे. किती? टीईटी पेपर 1च पास होणार आहे आणि मग त्यांची पदोन्नती होणारच आहे. टीईटी पेपर 2 देऊ शकत नाही ते, कारण कारण त्यांचं काय आहे, शिक्षण जे झालेलं आहे त्यानुसार विचार करता त्यांना पदोन्नती घेताना टीडी पेपर 2 द्यायची गरज नाहीच आहे, पेपर 1च द्यावा लागेल. हा याचा अर्थ निघतोय, लक्षात घ्या. त्याने स्पष्ट इथे पण उल्लेख नाही केलाय की तुम्हाला पदोन्नती घेताना टीडी पेपर 2 लागेल, असं काही दिलंय की त्यांनी? नाही दिलंय. सो ज्या ठिकाणी ते आहेत त्याचा अर्थ आहे तुम्ही टीडी पेपर 1 देऊन टाका. आता बघा, शिक्षक पदोन्नती घ्यायची नाहीये, सपोज ह्या शिक्षकांना पदोन्नती घ्यायची नाही, तरी पण शिक्षक म्हणून ह्या पदावर जर ना सेवा कंटिन्यू करायची असेल तर कोणता पेपर द्यावा लागेल बरं? त्यांना टीईटीचा पेपर 1 द्यावा लागेल, बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही टीटी क्वालिफिकेशन बद्दलचं नोटिफिकेशन बघितलं असेल, ते आता माझ्याकडे इथे अवेलेबल नाही माझ्याकडे दाखवायला, पण त्यात त्यांनी काय सांगितलंय सांगू तुम्हाला मी. त्यात त्यांनी सांगितलंय, जर तुम्ही टीईटी पेपर 2 क्वालिफाईड असाल तर तुम्हाला टीईटी पेपर 1 द्यायची गरज नाही. हा सगळ्यांसाठी नियम लागू आहे. टीटी 2 असेल ना, टीटी 1 द्यायची गरज नाही, लक्षात घ्या. आता दुसरं एक नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो, पण तत्पूर्वी तुम्हाला जर आमचं मार्गदर्शन, आमच्या टीमचं मार्गदर्शन आवडत असेल, समजत असेल, व्यवस्थित वाटत असेल तुलनेने इतरांच्या, तर नक्की तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या शिक्षक मित्रांना रेकमेंड करा. इग्नाइट अकॅडमीकडनं ही टीईटी 2026 ची बॅच चालू झाली, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर विथ बुक किट बॅग आहे आणि एका बॅचमध्ये बुक किट आणि बॅग नसणार आहे. योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. बाकी फीचर दोन्ही बॅचमध्ये सारखे आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त 20% ऑफ आहे. सो तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आवडलं तर मला कमेंटमध्ये पण कळवा. चला, मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. हा जो जीआर तुम्ही बघितला, ह्या जीआर मध्ये पण त्यांनी काय सांगितलं बघा. त्यांनी सांगितलंय की प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदांवरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता धारण केली असावी. शैक्षणिक अर्हता नाही म्हटलं त्यांनी, अर्हतामध्ये सगळं चालतं, तुमची व्यावसायिक असेल, शैक्षणिक असेल किंवा टीईटी पण असेल, ती पास असणं गरजेचं आहे. पण आता इथे पण एक मुद्दा लक्षात घ्या. हा जो जीआर काढला ना, हा जीआर कुणासाठी काढला होता? ही एक्झाम इतकी लेट होत गेली, कशासाठी होत गेली लेट? तर कोर्टामध्ये केसेस चालू होती आणि जे 1 ते 5 चे शिक्षक आहे, 1 ते 5 चे जे शिक्षक आहे, या शिक्षकांना जे की पदवीधर होणार होते, पदवीधर आहेत, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहेत, जे की बेसिक जर आपण विचार केला तर हे शिक्षक कोणते होते? पहिले 1 ते 5 साठीचे होते, पहिला मुद्दा. दुसऱ्यांचं क्वालिफिकेशन काय? 12वी आणि डीएड असणार आहे, बरोबर आहे. बेसिक म्हणतो मी मला, बाकीच्यांचं कदाचित पदवी पण असू शकतं, पण 1 ते 5 आणि 12वी डीएड होतं. मग ह्या उमेदवारांना फॉर्म भरता येत नव्हता. मग हा जीआर आला. हा जीआर काय सांगतो? यांच्याकडे पदवी जर असेल, कधीपर्यंत पदवी पाहिजे? फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत, म्हणजे 1 मार्च 2025 पर्यंत, बरोबर आहे. पदवी जर असेल
आणि विथ पदवी विदाऊट पदवी असं दोन्ही कॉम्बिनेशन करून 6 वर्ष अनुभव असेल तर हे ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. मग ह्या पदासाठी फॉर्म भरू शकता याचा अर्थ असा होता की हे इथे ह्या केंद्रप्रमुख पदावरती नियुक्तीसाठी पात्र आहेत. आता जेव्हा ते 1 ते 5 ला आहेत शिक्षक म्हणून काम करतात त्यांच्याकडे कोणती एक्झाम देतील बरं? शिक्षक म्हणून त्यांना जर सेवेत राहायचं असेल तर टीईटी पेपर 1 देतील ना. शिक्षक म्हणून सेवेत राहायचं असेल टीईटी 1 देतील. पण पदवीधर तुम्हाला प्रमोशन घ्यायचं असेल व्हाया विभागीय स्पर्धा परीक्षा तर टीईटी 2 द्यावी असं काही मेन्शन केलेलं नव्हतं. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. 2 गोष्टी तुम्हाला दाखवल्या. तिसरी गोष्ट तुम्हाला मी आता दाखवतोय. आता बघा, आता लिंक ओपन झाली आहे. आता लिंक ओपन झाली, थोडंसं लॉजिकली विचार करा सगळ्यांनी. बघा, मी तुम्हाला परत कन्फ्युजन करत नाहीये, मी ट्विस्ट करत नाहीये. पहिल्या व्हिडिओत मी पेपर 2 म्हटला होता, पण थोडासा अजून विचार करून डिस्कशन करून जे या क्षेत्रातले मान्यवर आहेत ज्यांना माहिती आहे त्यांच्याशी पण डिस्कशन आम्ही केलं. यावरती बरीचशी वार्तालाप चर्चा पण झाली. त्यातनं मुद्दा समोर काढायला लक्षात घ्या. आता बघा, सगळे मुद्दे क्लिअर पाठीमागचे. आता हा मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा मी लिंक ओपन करतो, लिंक मध्ये माहिती भरायला जातो, तेव्हा भरत असताना परीक्षेचं नाव टाकताना मी टीईटी टाकलं किंवा सीईटी जरी टाकलं, बरोबर आहे, सीट नंबर जरी टाकला जो काय असेल तो, पण इथे पेपर नंबर विचारताना त्यांनी विचारलंय पेपर 1 आहे की 2 आहे. आता मला सांगा, त्यांनी लिंक मध्ये जर दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, मग याच्यामध्ये काय होऊ शकतो? एखादा विद्यार्थी पेपर 1 क्वालिफाईड असेल, एखादा विद्यार्थी पेपर 2 क्वालिफाईड असेल, एखादा विद्यार्थी पेपर 1 आणि पेपर 2 पण क्वालिफाईड असेल. अशा तिन्ही कंडिशन त्यांनी इथे सांभाळून घेतल्या. म्हणजे पेपर 1 क्वालिफाईड आहे हे याचा संदर्भ लक्षात घेऊन पण तुम्ही ह्या लिंकवरती अपडेट करू शकता. याचा अर्थ बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षक मित्रांनी मला विचारलं, सर आम्ही काय करू मग पेपर 1 क्वालिफाय आम्ही देऊ की नको देऊ की नको? सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, अजिबात नाही. तुम्ही पेपर 1 जरी असाल ना तर ही लिंकवर जाऊन तुमची अपडेट द्या. काय आहे इथे त्यांनी जो आता क्लिअर कट नसल्यामुळे त्यांनीच आपल्याला कन्फ्युजन केल्यामुळे क्लिअर कट नसल्यामुळे आपण हे अंदाज बांधतोय. पण असं अजिबात करू नका तुम्ही की सर मी पेपर 1 मी भरतच नाही, असं नका करू. भरून टाका. पेपर 1 जरी असेल तरी भरून टाका, कारण त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. त्यांनी ऑप्शन दिले आहेत. मग आता याच्यातनं अर्थ काय येतो थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. टीईटी पेपर 1 पात्रता चालेल का? आता लक्षात घ्या, एखादा शिक्षक आहे, एखादा शिक्षक तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 ते 5 ला तो शिक्षक आहे, 1 ते 5 ला प्रशिक्षित शिक्षक आहे आणि तो आता काय होणार आहे? पदवीधर प्रशिक्षित शिक्षक या पदावरती तो पात्र आहे. पात्रतेमध्ये काय? पहिले त्याच्याकडे काय होतंय? सपोज डीएड असेल आणि 12वी असेल. आता तो काय झालाय? त्याच्याकडे पदवी आहे आणि तुम्हाला माहिती आहे जीआर नुसार ह्या विद्यार्थ्याला त्यांनी फॉर्म भरायला संधी दिलेली आहे. तर साहजिक हा शिक्षक म्हणून त्याला कंटिन्यू जरी करायचं असेल ना तर टीईटी पेपर 1च देणार आहे. तो इथे लक्षात घ्या की ह्या विद्यार्थ्याला संधी दिल्यामुळे कदाचित ते कन्सिडर करतीलही, पेपर 1 कन्सिडर करतीलही. तो या संदर्भात क्लिअर कट त्यांचं परिपत्रक पण येईल. पण सध्या शिक्षक मित्रांनो ज्यांचंही पेपर 1 असेल त्यांनी पण माहिती भरा. उगाच ते म्हणताय विद्यार्थी शिक्षक मित्र काम करतात, सर तुम्ही व्हिडिओ बनवला छान आहे, तुम्ही खूप छान माहिती दिली, संदर्भ दिले, आम्ही पेपर 1 आहे आम्ही भरतच नाही, असं नका करू. सगळ्यांनी भरा. म्हणून हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. खरं म्हणजे असं नुकसान नको व्हायला. जर परीक्षा परिषदेने जर नियम काही वेगळे लावले, त्यांनी कन्सिडर केलं तर तुमचं नुकसान होऊ नये यासाठी हा मी व्हिडिओ आमच्या टीमची पण डिस्कशन केलं की तुम्ही भरा. म्हणजे असं करू नका की पेपर 1 आहे मग तुम्ही म्हटलं तर नाही भरत. कारण काही लोक खरंच विश्वास आमच्यावर खूप चांगलं प्रेमाने विश्वास ठेवतात. मग त्यामुळे हा व्हिडिओ मी थोडासा पटकन घेतला की असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही आमचं फॉलो करताल आणि ते असं गडबड झाली. सो ज्यांचं झालं तुम्ही काहींनी भरले 100% भरले, पण काही 1-2 जणांचे कॉल असे होते त्यामुळे हा व्हिडिओ मला घ्यावा लागला. सो विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 सुद्धा सध्या त्यांनी दिलेला आहे. तर पेपर 1 चालेल का? तर यस, सध्या तरी त्यांच्या दिलेल्या या फॉर्म मध्ये आहे ना, भरून टाका. आता दुसरा प्रश्न तुम्ही जर विचारला, सर पेपर 1 पेपर 2 पण आहे, दोन्ही भरून टाका. पहिले पेपर 1 टाकून अपडेट करा, पेपर 2 टाकून दुसऱ्यांदा अपडेट करून टाका. तो दोन्ही पण भरून टाका, काही अडचण नाही तुम्हाला. अजून काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा, खाली कमेंटमध्ये टाका. पण मला हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हाच आहे की पेपर 1 वाल्याने सुद्धा भरा. त्यांनी ऑप्शन दिलेला आहे ना, सो त्याला निग्लेक्ट करू नका, भरून टाका. किती मार्क असेल तुम्हाला, किती मार्क 0 जरी मार्क असेल, पण तुमच्याकडे जर ही लिंक आहे आणि तुम्हाला भरता येत असेल ना तर भरून टाका. ओके, सो याच्याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.